ओम श्री स्वामी समर्थ. मराठी कॅलेंडरप्रमाणे श्रावण हा 5वा महिना येतो. या महिन्यात निसर्ग हिरवागार आणि आल्हाददायक असतो. यावेळी श्रवण नक्षत्र व वर्षा ऋतू असतो. 27 नक्षत्रांपैकी श्रवण हे 22वे नक्षत्र आहे, जे प्रमुख मानले जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि मंगळागौर असे सण साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नागदेवतेची पूजा करून दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याच्या आनंद प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे तसेच भूमी उकरणे, नांगरणे निषिद्ध मानले जाते. तवा सापाच्या फण्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी तवा वापरणे टाळले जाते. दूध हे पवित्रता, प्रजनन क्षमता आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. सापांना दूध अर्पण केल्याने समाजाची सुरक्षितता व कल्याण सुनिश्चित होते असे म्हणतात. रक्षाबंधन म्हटलं की सगळ्यांना त्याचं महत्त्व वेगळं सांगायला नको. राखी म्हणजे रक्षा. भाऊ बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो, तर बहीण भावाच्या दीर्घायुष्य व यशाकरिता प्रार्थना करते. गोकुळाष्टमी श्रावण मध्य अष्टमीस भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मंगळागौर हे नवविवाहित महिलांनी श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी करायचे पारंपरिक व्रत आहे. अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी म्हणून पार्वती देवीची पूजा केली जाते. 5 वर्षे हे व्रत करण्याची प्रथा असून उपवास व जागरण करून विविध गाणी व खेळ खेळून जागरण केले जाते. आता बघू स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, ते कसे वागले तुझ्याशी ते सोडून दे आणि तू छान आयुष्य जग. स्वामींच्या दरबारात सगळ्यांच्या कर्माचा हिशोब होतो. आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे आणि ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतात. म्हणून आयुष्यात कधी खूप त्रास सहन करावा लागतो, तर कधी खूप आनंद मिळतो. श्री स्वामी समर्थ.